नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। तर आज आपण पाहणार आहे की फोनपेचे UPI अकाउंट कसे बनवायचे। बरेच लोक हे UPI अकाउंट बनवण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्यांच्याकडून ते बनवलेले जात नाही किंवा त्यांना प्रोसेस माहीत नसते। तर आज आपण पाहणार आहे की आपण ATM कार्डचा वापर करून आपले फोनपेचे अकाउंट आपण कसे बनवू शकतो। तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचे आहे। तर आता मी माझ्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये गेलो आहे आणि त्या ठिकाणी तिथे सर्चमध्ये किंवा इथे एक माईकचं पण ऑप्शन आहे, तर माईक पण वापरू शकता। तर मी इथे टाईप करतो फोनपे। तर पहा, इथे सर्वात पहिल्या नंबरला फोनपे आलेला आहे। तर आता फोनपेला सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। तर मी आता इन्स्टॉल करून घेतो। आता माझ्या मोबाईलमध्ये फोनपेचे ॲप्लिकेशन हे आता इन्स्टॉल होणे सुरू झालेले आहे। तर ॲप्लिकेशन इन्स्टॉल होणे पूर्णतः तुमच्या नेटच्या स्पीडवर डिपेंड करते। तर तुमच्या नेटची स्पीड जर फास्ट असेल तर फास्ट डाउनलोड होणार। तर आता माझे फोनपेचे ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड झालेले आहे, जे UPI ॲप्लिकेशन आहे। आता इथे फोनपेचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होणे सुरू आहे। तर इन्स्टॉल होण्याची आपण वाट पाहूया। आता इन्स्टॉल होऊन आता हे ओपनसाठी इथे आलेलं आहे। तर ओपन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे। ओपनवर क्लिक केल्यानंतर आता पहा, हे ॲप्लिकेशन या ठिकाणी सुरू होणार आहे। तर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकतो। मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला OTP ऑटोमॅटिक फिल होणार आहे आणि फिल झाल्यानंतर या ठिकाणी लोकेशनसाठी हा परमिशन इथे मागत आहे। तर आता मी इथे लोकेशनची याला सर्वात पहिला ऑप्शन घेऊन परमिशन देतो। त्याच्यानंतर इथे आणखी एक परमिशन द्यायची आहे, इथे अलाउ करायचे आहे आपल्याला। इथे पण अलाउ करायचे आहे। त्यानंतर इथे आपल्याला काही परमिशन दिल्यानंतर तुम्हाला आता ॲप्लिकेशन अशा पद्धतीने या ठिकाणी दिसेल। तर आता तुम्हाला इथे मॅनेज पेमेंट या मॅनेज पेमेंटवर यायचे आहे आणि व्ह्यू ऑल या पर्यायावर क्लिक करायचे आहे। व्ह्यू या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथे पहा, मोर ऑप्शनमध्ये UPI बँक अकाउंट या ठिकाणी इथे क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आता पहा, इथे एक ऑलरेडी बँक ॲड आहे, कारण आम्ही हे तुम्हाला पुन्हा एक प्रोसेस करून दाखवत आहे। तर आता मी तुम्हाला या ठिकाणी आणखी दुसरी एक बँक ॲड करून दाखवतो। तर ॲड न्यू बँक या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे। ॲड न्यू बँक पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमची जी कुठली बँक असेल ती बँक या ठिकाणी तुम्हाला तिचे नाव लिहून घ्यायचे आहे। तर इथे मी कॅनरा बँकचे अकाउंट ॲड करत आहे, तर मी कॅनरा हे नाव लिहून घेतो। आता इथे पहा, कॅनरा बँक आलेले आहे। इथे अलाउ करायचे आहे। अलाउ याच्यासाठी करायचे आहे कारण हा बँकेला एक SMS पाठवतो, जे बँकेसोबत आपला मोबाईल नंबर लिंक असेल त्यासाठी हा SMS अलाउ करणे फार गरजेचे आहे। त्याच्यानंतर इथे पहा, सेट UPI पिन इथे क्लिक करायचे आहे आणि आता इथे आपल्या ATM कार्डचे लास्ट 6 डिजिट या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। तर मी आता माझे डिजिट टाकून घेतो। त्यानंतर कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचे आहे। आता एक इथे OTP येणार आहे, ऑटोमॅटिक फिल झालेला आहे OTP आणि इथे राईट या पर्यायावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर 6 डिजिटचा पिन इथे सेट करायचा आहे। तर या ठिकाणी आता कन्फर्म 2 वेळा पिन आपला सेट करून घ्यायचा आहे, जो 6 डिजिटचा आहे। माझा पिन आता
तर पहा इथे UPI माझे अकाउंट बनलेले आहे आणि त्याचे मेसेज देखील मला आलेले आहे। तर मी आता तुम्हाला UPI हे ॲप्लिकेशन कसे वापरायचे, तर आता जर तुम्हाला एखाद्या दुकानदाराला म्हणजेच मर्चंटला पेमेंट करायचे असेल तर आता इथे सर्वात खालतं ब्ल्यूमध्ये पहा एक QRचं सिम्बॉल बनलेलं आहे, तिथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे अलाउ करायचे आहे आपल्याला, हे फर्स्ट टाईम आपण। तर आता इथे QR स्कॅन केल्यानंतर तुम्हाला वरती ज्या मर्चंटला आपल्याला पेमेंट करायचे आहे त्यांचे इथे नाव दिसत आहे। तर आता मी 25 रुपयाची इथे पेमेंट करतो। त्यानंतर प्रोसीड टू पे वर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला बँक निवडायची आहे आणि पे करण्यासाठी आपला 4 डिजिटचा UPI पिन इथे एंटर करायचा आहे। Received Paytm payment of 25 rupees. तर आता पहा इथे सक्सेसफुल पेमेंट झालेले आहे आणि त्याचा मेसेज देखील आपल्याला इथे आलेला आहे। तर मित्रहो, अशा पद्धतीने आपण आपल्या UPIचे अकाउंट आपण तयार करून आपण ते अत्यंत सोप्या पद्धतीने या ठिकाणी वापरू शकतो। इथे डन करायचे आहे आणि आता पेमेंटची जर आपल्याला हिस्ट्री चेक करायची असेल तर हिस्ट्री या पर्यायावर क्लिक करायचे आहे। तर पहा इथे 25 रुपये पेमेंट झालेले आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला UPI अकाउंट बनवता येईल। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।